23 नोव्हेंबर 2019 पहाटे पहाटे एक बातमी आली आणि नागरिकांची झोपच उडाली. ती बातमी होती अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीची. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना व भाजपचं चांगलंच बिनसलं होतं. राज्यात एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना ही घटना तशी धक्का देणारीच होती. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 3-4 वर्षात ज्या काही सर्वाधिक नाट्यमय घडामोडी घडल्या त्यामधील ही एक घटना. ही घटना नेमकी कशी घडली? पडद्यामागे काय काय घडलं? अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांची संमती होती का? असे अनेक प्रश्न त्यानंतर निर्माण झाले. आता गेल्या 4 वर्षात या घटनेमागचे अनेक पैलू हळूहळू समोर आले असले तरी काही गोष्टींबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. पहाटेचा शपथविधी झाला तरीही ते सरकार अवघ्या 80 तासात कोसळलं. मात्र राजकारणात काही घटना अशा असतात ज्या काळाच्या पाठीवर आपलं अस्तित्व कायम अधोरेखित करून जातात. शरद पवारांनी अजित पवारांसह गेलेल्या सगळ्या आमदारांना परत आणलं. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. दरम्यान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि अजित पवारही त्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. महाविकास आघाडीचा प्रयोग इतका जोरदार आणि धक्कादायक होता, त्यापेक्षाही धक्कादायक ठरलं ते एकनाथ शिंदे यांचं बंड आणि त्यानंतर 2023 अजित पवारांनी पुन्हा महायुतीसह सत्तेत येणं. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राचा राजकीय इतिहास कधीही विसरणार नाही एवढं नक्की.